स्वास्थ्य सकारात्मक ठेवण्याचे उपाय यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व काउन्सिलर स्टाफ तसेच वकील वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमाचे आपले माननीय श्याम रुपणे साहेब यांचा सत्कार बारच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय हंसा कोटक मॅडम यांचा सत्कार प्रमुख न्यायाधीश रुग्ण साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. हंसा कोटक मॅडम जनरल मॅनेजर आहेत रोटी हॉस्पिटलच्या. यानंतर डॉक्टर पूनम राऊत मॅडम यांचा सत्कार बारच्या उपाध्यक्षा स्मिता देशपांडे मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो. मॅडम रोटी हॉल बीजेपी प्रदेश सेवा यामध्ये आहे. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे वक्ते आहेत, लेक्चर देणारे ॲडव्होकेट अनिशा फणसळकर मॅडम यांचा सन्मान बारच्या अध्यक्षा निकम मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी बारच्या अध्यक्षा कल्पना निकम मॅडम यांना विनंती करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, फॅमिली कोर्ट आहे, प्रमुख न्यायाधीश रुक्मे साहेब, आमच्या जनरल मॅनेजर रोटी हॉस्पिटल हंसा कोटक, डॉक्टर पूनम राऊत, त्याचप्रमाणे आदरणीय जज ठाकूर मॅडम, वाया साहेब, कदम साहेब, फुले साहेब, उपस्थित सर्व काउन्सिलर्स तसेच सर्व विधिज्ञ, कोर्टातील सर्व स्टाफ. आज आपण इकडे कायदा जो मंगळवारी आमचा फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन जो आयोजित करतो प्रत्येक वेळेला कायदा कट्टा लेक्चर, परंतु थोडंसं त्याच्यामध्ये आज प्रातिनिधिक स्वरूपाचा बदल आपण केलेला आहे. अनेक वेळा असं होतंय की वकीलच आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि 2 वर्षापासून आमच्या डोक्यात हा विचार होता की वकिलांसाठी कुठेतरी सवलतीच्या दरामध्ये आरोग्य सुविधा मिळावी, म्हणून आम्ही रुबी हॉस्पिटल सोबत आमचे जे वकील बांधव सभासद आहेत त्याच्यावर टायअप केलेला आहे. आणि आज जे काही आपल्याला योजना आणि ज्याची सवलत त्याच्यात मिळणार आहे त्या रुबी हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर हंसा कोटक खास वेळ देऊन ते आपल्यासाठी आलेले आहेत. मी त्यांचे आभारच मानते आणि त्या आपल्याला ज्या योजना आहेत त्याबद्दल सांगणारच आहेत. त्याच्यानंतर आमची मैत्रीण गेली 2.5 वर्ष काउन्सिलिंगचं जे काम करतायत ॲडव्होकेट अनिशा फणसळकर, जो आपला वकिली क्षेत्रात म्हणा किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला जो ताणतणाव जो आहे हा सहन करावा लागतो, कुठेतरी एक आउटलेट त्याला पाहिजे असतो आणि त्यात खूप उत्तम काउन्सिलिंग करतात. तर त्यांना आम्ही विनंती केली होती आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन त्या देखील आजच्या ह्या लेक्चरसाठी आलेल्या आहेत. मी स्पेशली रुग्ण साहेबांचा आभार मानते की त्यांनी आम्हाला हा हॉल मिळवून दिला आणि जे स्टाफ आहे स्टाफचे सर्वांचे मी आभार मानते की आपण आवर्जून इथे उपस्थित आहात. दुसरा अजून एक दुर्ग शर्करा योग असा आहे की आपले प्रिन्सिपल जज आहेत त्यांचा वाढदिवस आहे. साहेबांचं अभिषेक चिंतन करते की साहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमचं पुढील आयुष्य सुख समृद्धीने जावो. एक मी विनंती करेन चारी साहेबांना की आपण 1-2 मिनिटासाठी स्टेजवर आलात तर बरं होईल, कारण आम्ही आमच्यातर्फे एक छोटासा केक आणलेला आहे, तर आपण आलात तर बरं होईल स्टेजवर. छोटा केक सगळ्यांना पुरणार नाही.
आपले सर्वांचे लाडके प्रमुख न्यायाधीश माननीय श्याम रुक्मे साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतो. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघणारे आणि आमच्या बारच्या हाकेला साथ देणारे, आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला कधीही न अडवणारे असे आपले प्रमुख न्यायाधीश रुक्मे साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस होतो. एक सेकंड. धन्यवाद सर. Many more to go. If you want this to be always there, then I will be. पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाकडे पुढे वळताना आज या ठिकाणी आपल्या इथे रुबीवॉलच्या जनरल मॅनेजर आलेले आहेत आणि सपोर्टर मॅडम या आपल्या वकिलांसाठी ज्या काही सवलती त्यांनी दिलेल्या आहेत त्याबद्दल त्या आपल्याला थोडं मार्गदर्शन करतायत. तरी मी आमचा सपोर्टर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॉस्पिटल म्हटलं की सगळ्यांना खूप भीती वाटते आणि त्याच्यामध्ये पोलीस वकील हे सगळेच येतात की ह्या गोष्टी म्हटल्या की सगळ्यांना खूप भीती वाटते. पण शेवटी कुणाला कधी तर हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं. आपण हॉस्पिटलची बिलं कशी भरायची हा एक मोठा प्रश्न असतो. माझं एक सजेशन आहे की ज्यांचं इन्शुरन्स असेल त्यांनी खरंच इन्शुरन्स करून घ्यावं. बिकॉज हेल्थकेअर इंडस्ट्री इतकी दिवसांदिवस इतकी महाग होत चालली आहे की आपल्यासारख्या कॉमन माणसांना हे परवडणारच नाही. आज पहिला दिवस हॉस्पिटलमध्ये टाकलं की मिनिमम 1 लाख रुपये बिल सुरुवात होते. की मीटर पडलं, आपण रिक्षात बसलो की मीटर पडलं, पण ते मीटरचे पैसे कसे भरायचे हे आपल्याला मोठा प्रश्न असतो. तर पहिले आपण इन्शुरन्सची तरतूद करून घेणं ही माझी मोठी एक रिक्वेस्ट आहे. डेफिनेटली रुबीवर तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट डेफिनेटली करेल फायनान्शियली, जसं काही इन्व्हेस्टिगेशन डिस्काउंट. इन्शुरन्स संपल्यानंतर तुम्ही जे तुमचे स्वतःचे खिशातले पैसे भरता त्याच्यामध्ये डिस्काउंट देणं हे we are getting so many things from society. Definitely Rubyone believes give back to the society. त्याच्यासाठी मी एग्रीमेंट मॅडम बरोबर शेअर केलेलं आहे. जसं इन्व्हेस्टिगेशन मध्ये कधी इन्शुरन्स मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन कव्हर्ड नाहीये. जसं तुम्हाला MRI करायचंय, CT स्कॅन करायचंय, लॅब टेस्ट करायचे, ह्या गोष्टी तुमच्या इन्शुरन्स मध्ये कव्हर्ड नाहीये. पण त्या इन्व्हेस्टिगेशन नंतर तुम्हाला जर ऍडमिशन असेल किंवा मेडिकल ट्रीटमेंट किंवा सर्जिकल ट्रीटमेंट आहे ती कव्हर्ड आहे. तर ते इन्व्हेस्टिगेशनचे पैसे तुम्ही नंतरही क्लेम करू शकता. पण 10 लाखाचा इन्शुरन्स संपल्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न असतो. आजकाल कॅन्सर, हार्ट अटॅक या गोष्टी इतक्या वाढलेल्या आहेत की एकदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला की 15 लाख कॅन्सरचं बिल, केमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन हे इतके कॉस्टली आहे की एंड ऑफ द डे यू लँड अप इन पेइंग 5 to 10 lakhs रुपीज फ्रॉम द पॉकेट. जर इन्शुरन्स संपलं आणि जर तुम्ही पॉकेटमधनं तुम्ही स्वतःचे पैसे भरत आहात तर त्याच्यावरही आपण डिस्काउंटचा विचार करू. जे काही तुम्ही तुमच्या खिशातनं भरताय इन्शुरन्स संपल्यानंतर त्या सगळ्या डिटेल मी मॅडम बरोबर शेअर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर एग्रीमेंट साईन केल्यानंतर ते एग्रीमेंट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं जाईल. आणि तुम्हाला काही मदत लागली तर माझा नंबर आहेच, तुम्ही शेअर करू शकता कोणाबरोबर तरी. तुम्हाला रूम अरेंजमेंट, प्रायोरिटी डेफिनेटली वकील लोक आपल्या फॅमिलीसाठी
आपल्याला मदत करतात तर डेफिनेटली रुबी डेफिनेटली त्यांना मदत करेल. तर तुम्ही माझा नंबर शेअर करू शकता किंवा मला मेसेज करू शकता. सगळी अरेंजमेंट मी करून देईन. थँक्यू. थँक्यू मॅडम. सर, यानंतर प्रश्न विचारतोय या मॅडमांना. प्रश्न शिकवून देऊया. मला काही यानंतर क्वेश्चन असेल तर यू कॅन कॉल मी, नो प्रॉब्लेम. त्यासाठीच त्यांनी नंबर दिलेला आहे, तर आपण त्यांना कॉल करू शकता. यानंतर डॉक्टर पूनम राऊत मॅडम या देखील या ठिकाणी आलेले आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. आदरणीय न्यायालयातील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व ॲडव्होकेट्स, मला सर्वप्रथम ॲडव्होकेट कोमल देशमुख मॅडमचे आभार मानायचे आहेत की मॅडमनी पहिल्यापासून फॉलोअप घेतला आणि त्यांची खूप इच्छा होती की आपण फॅमिली कोर्टसाठी काहीतरी करूया. मी पण ॲज अ डॉक्टर बोलते, कारण की रोज असे केसेस बघत असतो की फक्त फॅमिली कोर्ट, वकील आणि डॉक्टर यांचं खूप जवळचं कॉम्बिनेशन आहे. बिकॉज ऑफ जिथे फॅमिली कोर्टमध्ये फॅमिलीमध्ये सफर होऊन मेंटली फिजिकली सफरून लोक तुमच्याकडे येतात, तेव्हा त्यांना मानसिक त्रास होतो. तो त्रास हा शारीरिक पण असतो. त्याच्यामुळे दोन्ही कॉम्बिनेशन, आपण दोन्ही जर डॉक्टर्स आणि वकील एकत्र येऊन काम करतो तर नक्कीच मला वाटतं की आपल्या सगळ्यांना फायदा होईल. आणि तुम्ही पण जेव्हा केसेस सॉल्व्ह करता तेव्हा मेंटली तर किती डिस्टर्ब असतात आणि त्या मानसिकतेचा त्रास हा शरीरावरती होतो, हे आपण पाहतच असतो नेहमी. तसेच आमच्याकडे पेशंट येतात तर घरचे सगळे प्रॉब्लेम्स आणि ते आमच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे हे खूप छान गोष्ट आहे सगळे फॅमिलीजसाठी, तुमच्या सगळ्या वकील, जजेस, सरांच्या सगळ्या फॅमिलीजसाठी. आपल्या सगळ्या आता मॅडमने एक्सप्लेन केले की आपण रुबीकडून काय काय डिस्काउंट करणार आहोत, काय काय फॅसिलिटी देणार आहोत. त्याच्यामध्ये मॅड करते मॅडम, विसरले, आपण ॲम्ब्युलन्स सर्व्हिस पण देणार आहोत की 15 किलोमीटर्सच्या आतमध्ये तुम्हाला सगळ्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिस पण आपल्याला इमर्जन्सीमध्ये भेटून जाईल. आणि बाकी जे आपण आज डॉक्युमेंटेशन कोमल मॅमकडे दिलं जाईल ते सगळं तुम्हाला कळेल की आपण रुबीकडून काय काय फॅसिलिटी देतो ते. अजून एक मनीषा मॅम म्हटलं की त्या सायकोलॉजीवरती लेक्चर देणार आहेत. त्याच्यामध्ये मी अजून एक थोडंसं सजेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग ऐकून असाल तर आर्ट ऑफ लिव्हिंग मेडिटेशन पण याच्यामध्ये मॅमने थोडासा विचार करावा आणि ते पण सगळ्यांसाठी छान आहे. रुबी हॉलमध्ये आपल्या सगळ्या फॅमिलीज आणि तुमच्या सगळ्यांसाठी कायम स्वागत आहे. कायम ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही सगळे कायम सहकार्य करणार आहोत. काही हॉस्पिटलचं नाव हे नेहमीच अरे रुबी नको, रुबीमध्ये फक्त बिलं फाडली जातात, लाखोंचे खेळ होतात वगैरे वगैरे वगैरे. तर मॅनेजमेंट डिपार्टमेंट पूर्ण वेगळं असतं की जे काही हंसा मॅमने तुम्हाला एक्सप्लेन केलं. पण कोणताही डॉक्टर कधीच पैशाकडे बघत नाही. बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांचं नाव खराब केलं जातं. डॉक्टर हे रुबी हॉस्पिटलमध्ये सगळे स्पेशलिस्ट आहेत, सगळे चांगले डॉक्टर आहेत. काल एक पेशंट माझ्याकडे आलेला होता, त्याचा इन्शुरन्स संपणार होता म्हणून त्यांनी जस्ट ट्रीटमेंट सगळे फॉलोअप रुटीन चेकअप करून घेतलं तर त्यांना स्टेज 3 लेवलचा लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला सर. म्हणजे ही गोष्ट फार भयंकर आहे. आणि आपण एज्युकेटेड लोक सगळे कामामध्ये बिझी असतो, आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही, इव्हन आम्ही डॉक्टर्स पण देत नाही. तर आपण सगळ्यांनी फॉलोअप रुटीन चेकअप हे वेळोवेळी केलेलं पाहिजे. आणि रुबी हॉल सारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगले MRI स्कॅन, CT स्कॅन, अशा खंडातलं पहिलं MRI स्कॅन हे रुबीमध्ये आलेलं आहे सर मशीन. त्याच्यामध्ये काही सेकंदांमध्ये तो कार्डिओ MRI होतो आणि त्या क्षणी आपण त्या पेशंटला जर हार्ट ब्लॉकेज असेल तर आपण त्याचं सर्जरी करू शकतो. म्हणजे पूर्वी असं असायचं की अर्ध्या तासानंतर MRI स्कॅनचा रिपोर्ट यायचा, त्याच्यानंतर त्याला हार्टमध्ये किती ब्लॉकेज आहे ते समजलं जायचं, त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन आहे. म्हणजे आम्ही गोल्ड टाइम पिरियड म्हणतो. तर तो पिरियड आपल्याला इतकं सुंदर टेक्निक आलं त्याच्यामुळे ते खूप छान गोष्ट झालेली आहे की सगळ्या स्कॅन मशीन, MRI, CT, एन्जिओच्या स्कॅन सेंटरमध्ये आपले खूप छान मशीन्स आलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच काही हॉस्पिटलच्या बिलांबद्दल आपण विचार करून खूप लोक रिलेटिव्ह नातेवाईक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. पण आमच्याकडे महाराष्ट्रातून पेशंट येतात आणि एकदम ते एंड स्टेजला सगळ्या हॉस्पिटलमधून गावोगावी ट्रीटमेंट करून तर रुबी, जहांगीर, वॉटर कोणत्या हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा म्हणतात की त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंटची डेथ झाली, डॉक्टर चांगले नाही. पण आपण जर सुरुवातीपासून रुटीन चेकअप करून जर चांगले ट्रीटमेंट घेतली, चांगल्या मोठ्या हॉस्पिटलला दाखवलं तर मला वाटतं की नक्कीच आपल्या सगळ्यांचं लाईफसाठी चांगला परिणाम होईल. गावोगावी चांगल्या सुविधा नसतात पण बऱ्यापैकी आता होत चाललेलं आहे. तर वेळोवेळी सगळ्यांनी रुटीन चेकअप करावं. आणि कोमल मॅमने जसं पुढाकार घेऊन एवढं छान स्टेप घेतलेला आहे की आपण रुबीसोबत टायअप करतोय तर हे
नक्की खूप छान गोष्ट आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ॲज अ वकील म्हणून नाही बोलत आहे की मी तुमच्या सगळ्यांची फॅमिली फ्रेंड म्हणून बोलते. आपण सगळ्यांनी वेळोवेळी रुटीन चेकअप करून घ्यावा. रुग्णालयामध्ये सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. कुणालाही काही दुसऱ्या कोणत्या प्रकारचे अडचण असेल तर नक्की मला आपण कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद मॅडम. रुबी हॉस्पिटलमधील ज्या काही सुविधा आहेत त्याबद्दल आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आजचा आपला जो कार्यक्रम आहे, जो आपल्याला वकिली क्षेत्रात व्यवसाय करताना किंवा न्यायाधीश असतील, काउन्सिलर असतील, यांना जो काही मानसिक ताण येतो त्यातून आपल्याला कशा उपाययोजना करता येतील आणि सकारात्मकतेने त्याकडे बघता येईल यासाठी आजचं आपण हे लेक्चर आयोजित केलं होतं. तरी मी आजच्या आपल्या ॲडव्होकेट अनिशा पनसाळकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार आणि शुभोपाठ. स्टेजवरील सर्व मान्यवर, रुक्मिणी साहेब, कल्पना मॅडम, बाकी सर्व उपस्थित न्यायाधीश, सर्व काउन्सिलर्स, सर्व माझे वकील बंधू भगिनी आणि स्टाफ, सगळ्यांचं पहिल्यांदा एकदा स्वागत करते की इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही मानसिक ताण कसे कमी करायचे त्याच्याकरता खुलेपणाने माझ्यासमोर आहात. मानसिक ताण सगळ्यांना येतो, पण तो कमी कसा करायचा, त्यापेक्षा तो लपवायचा कसा, याच्याकडे माणूस म्हणून आपली एकतर इच्छा नसते आणि इच्छा असली तर तिथे मार्ग दिसत नाही आपल्याला. फक्त मी असं म्हणेन की आज मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय त्याच्याकरता वेळ थोडासा कमी आहे, तरी पण मी प्रयत्न करणार आहे. आपल्याला कसं होतं, आपुलशिंगी बहुमणी गाय हवी असते, ती दूध दुभतं पण चांगलं दिलं पाहिजे तिने, पण मग त्याच्याकरता तिला खायला चांगलं वेळेवर घातलं पाहिजे, तिला जरा थंडावा दिला पाहिजे, याच्याकरता थोडा वेळ लागतो. तो वेळ थोडासा कमी असला तरी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचून त्यातनं तुम्हाला बाहेर काढण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे आज सगळेच जण मला ओळखतात, पण बऱ्यापैकी सगळेजण मला एक वकील म्हणून ओळखतात, तुमच्या बरोबरची तुमची मैत्रीण म्हणून. पण निश्चितच आज मी मुद्दाम कोड घालायचं टाळलंय. त्याचं कारण असं आहे की मी आज तुमच्यासमोर सायकोथेरपिस्ट म्हणून उभी आहे, अर्थातच मनाचे डॉक्टर म्हणून. आणि जो ताण आहे त्याच्यावरती न बोलता ताणाचे उपाय काय आहेत याच्यावरती आपण बोलूया. थोडक्यामध्ये ताण काय येतो आणि त्याची लक्षणं काय आहेत ते बघूया. ताण येतो आपल्या मनाविरुद्ध झाल्यानंतर, ताण येतो आपल्या अपेक्षांचा भंग झाल्यानंतर, ताण येतो दुसऱ्याने आपल्याला काहीतरी मनासारखं न करू दिल्याबद्दल. अशी असंख्य हजारो कारणं आहेत, पण ही सगळी कारणं आपल्यापर्यंत किती लागून घ्यायची याचा आपण विचार करतो जास्तीत जास्त, आणि म्हणून ताण येतो. ताण हा कधीच बाहेर नाही येत नाही. जसे काउन्सिलर म्हणून सगळे तुम्हाला सांगतील की निगेटिव्हिटी कुठंच बाहेर नसते, ती आपल्या आतमध्येच आहे. पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या दोन्ही आपल्या आतमध्ये असतात. आपण कुठली बाजू बाहेर काढतो हे जास्ती महत्वाचं आहे. आणि आपण माणूस म्हणून म्हटलं तर आपण निगेटिव्हिटी जास्तीत जास्त बाहेर काढतो. मागच्या वेळेला एक लेक्चर झालं होतं त्यावेळेला मी ह्याचा उल्लेख केलेला आहे की आपण अगदी टोकाशी जाऊया की ज्यावेळेला माणसाचा जन्म झालाय, म्हणजे स्टोन एज पर्यंत जाऊन पोहोचूया. अगदी थोडक्यामध्ये वर्णन करते की त्या काळात माणूस कसा होता, त्याला खायला प्यायला काहीच अवेलेबल नव्हतं, म्हणजे शिजवून दिलेलं होतं का तर नाही, राहायला घर नव्हतं. मग हंटिंग हा एकच फक्त विषय त्याच्यासमोर होता की दुसऱ्याला म्हणजे प्राण्याला मारायचंय आणि मला खायचंय. आणि वर्षानुवर्ष ते आपण कॅरी करतोय, त्यामुळे ती निगेटिव्हिटी बाय बर्थ आपल्यामध्ये आहे. आणि ती निगेटिव्हिटी आपण संस्कारांनी कमी केली. पण मला असं वाटतं कुठे कुठे संस्कार आडवे येतात, संस्कार बाजूला पण ठेवले जातात आणि ती निगेटिव्हिटी आपल्या आतनं बाहेर काढण्याचा आपण खूप साऱ्या वेळा प्रयत्न करतो. आता ही निगेटिव्हिटी घालवण्याकरता आणि ताण कमी करण्याकरता आपल्याला पुन्हा शारीरिक लक्षणांकडे आपण वळूया. शारीरिक लक्षणं सुरुवातीची आहेत की घाम येणं असेल किंवा धडधड वाढणं असेल, अचानक काहीतरी वेगळं वाटलं की मला अस्वस्थ वाटतंय. ही लक्षणं दिसल्या क्षणी आपण काय करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर असं करून चालणार नाहीये. ह्याच्याच बरोबर मानसिक अस्वास्थ्य ह्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे, ते दूर होण्याकरता. आपण मानसिक स्वास्थ्य म्हटलं की तो विषय बाजूला ठेवण्याचाच प्रयत्न करतो. शारीरिक आपली जी काही अपेक्षा असतात की मला असं शरीर पाहिजे, मी अशी दिसली पाहिजे, असा दिसलो पाहिजे, त्याच्यावर आपला फोकस असतो. आपला सगळा फोकस फक्त शरीरावर असतो, पण जे शरीर त्या मनावर चालतं तिथे मात्र आपण अजिबातच लक्ष देत नाही. मुळामध्ये
आपल्याला होणारे सगळे आजार हे प्रथम मनापासून सुरुवात होतात. म्हणजे अगदी असं अभ्यासांती लक्षात आले की कॅन्सर सारखा रुग्ण सुद्धा ज्या वेळेला मनाने एखादी गोष्ट घेतो, भोसरा घेतो, त्यावेळेला त्याला कॅन्सर नाही होत, पण कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्या उद्दीपित होतात असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थातच कुठलाही आजार हा मनापासून सुरुवात होते आणि मग ती शरीरावर येते. आणि हे जर का आपण गृहीत धरलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मनावर काम करणं फार गरजेचं आहे. आपल्याला वेळ थोडा कमी असल्यामुळे मी थोडंसं सुपरफास्ट जाणार आहे आणि त्याच्याकरता एक मी पहिल्यांदा आता तुमच्याकरता थोडंसं म्हणजे हे माझं ऐकल्यानंतर पण कदाचित अरे बापरे आता पुढे काय ताण कसे असणार कसे तुम्हाला हे सांगतील, ह्याच्याकरता आपण थोडंसं रिलॅक्सेशन करता एक छोटं 2 मिनिटाचं सेशन घेऊया आणि त्याच्यानंतर एक 5 मिनिटाचं पण सेशन घेऊया की ज्यातून मला असं वाटतं की मी तुम्हाला नक्की रिलॅक्स करू शकेन. निलिमा मॅडम माझा फक्त फोन देता. मी आता तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देणार आहे. त्या इन्स्ट्रक्शन जर तुम्हाला छान पद्धतीनं पुढे जायचं आहे आणि ताण थोडासा कमी करायचा आहे तर मी जसं सांगते तसं इन्स्ट्रक्शन फॉलो करा. मी इन्स्ट्रक्शन देतेच आहे पण त्याच्या आधी तुम्हाला सांगते की तुम्हाला शांत होण्याकरता डोळे मिटायचे आणि मी जे काही सांगते त्याच्या आतमध्ये शिरायचे. अर्थातच एक अभंग आपण ऐकूया आणि तुम्ही असा विचार करा की नदीच्या काठी तुम्ही आहात, तिथे बसल्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतात, जिलबी आवडते, एखादी वस्तू आवडते, गुलाबाचं फूल आवडतं, हे सगळं डोळ्यासमोर आणा आणि शांत बसा. सो आता सगळ्यांनी डोळे बंद करा आणि एक अभंग लावतीये मी. तो अभंग चालू असताना कोणीही डोळे उघडायचे नाहीये आणि खूप छान सगळेजण मनातनं शांत रिलॅक्स आहेत असं फील करतायत. आणि आता आपण एक अभंग ऐकूया. तो अभंग ऐकत असताना आपल्याला आपल्या आवडीच्या 2 वस्तू समोर आणायच्या आहेत आणि शांत करण्याचा स्वतःला प्रयत्न करायचा आहे. रेंज येते तोपर्यंत सगळ्यांनी डोळे मिटून थोडं शांत स्वतःला करण्याचा प्रयत्न करा. डोळे उघडायला हरकत नाही. कसं वाटलं भजन सगळ्यांना? ओके, एका प्रश्नाचं स्वतःलाच उत्तर द्या. ज्या क्षणाला मी सांगितलं की भक्तिगीत किंवा काहीतरी भावगीत लावणार आहे, मनात लता मंगेशकर, हृदयनाथ, आशा भोसले अजून सॉन्ग सगळ्या गायक गायिका आणि एखादं छान भक्तिगीत ऐकायला मिळेल असं वाटलं आणि आपल्याला तल्लीन व्हायचं असं वाटलं असण्याची शक्यता आहे. पण ज्या वेळेला आताच बया का असं म्हटल्यानंतर थोडंसं हल्ल्यासारखं झालं. पण मला 100% माहिती आहे की तुम्ही आतमध्ये शिरलात. मी जे तुम्हाला सांगत होते की नदीच्या काठावर बसलात तेही तुम्ही बसलात आणि ह्या 2-1.5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही आत्ता इथे असताना सुद्धा आल्यानंतर जे विचार करत होतात ते सगळे विचार मागे पडले. बरोबर आहे?
सो हे का झालं तर आपल्याला आपणच, आता मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या पण आपल्याला आपणच कोणीतरी इन्स्ट्रक्शन द्यायच्या असतात की ज्याच्यामुळं मला माझं मन शांत करायचंय, आपल्याला मात्र वेळच नसतो. हा खरा बहाणा आहे. आपल्याला कुठल्याच गोष्टींना वेळ नसतो. आपल्याला धावायचं असतं, आपल्याला कामं करायची असतात, आपल्याला प्रचंड कामांचा निपटारा करायचा असतो आणि स्वतःच्या करता आपल्याला वेळच नसतो. हा वेळ काढायचा असं म्हटलं की आपले बहाणेबाजी चालू होते, हे काम करायचंय, आज कोर्टात जायचंय. आज आपण इथे सगळे कोर्टाशी संबंधित आहोत म्हणून मी फक्त कोर्टाविषयी बोलते. क्लायंट्स मीटिंग आहे, मला जजेस साहेबांकरता की आम्हाला जजमेंट द्यायचंय, ह्या कामात आज ह्या मीटिंग्स आहेत. हे सगळं स्टाफ करता असेल की आज 8 दिवसाचा बाकीचा निपटारा आहे, मग हायकोर्टाकडनं काहीतरी आलेलं आहे त्याचा निपटारा आहे. हे सगळं आपण करतो. मग घरात शिरल्यानंतर घरातली एक वेगळीच बाजू चालू होते की आदल्या दिवशीपासून चालू होते की उद्या सकाळी काय करायचं इथपासून. हे सगळं मान्य आहे की सगळ्यांच्या बाबतीत होतं, पण मला जर का माझं शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर मला माझं मन पहिल्यांदा शांत आणि स्वस्थ आणि सक्षम केलं पाहिजे, तरच मी पुढे जाऊ शकणार आहे. हे निश्चित आहे, हे सगळ्यांना माहिती असतं. फक्त ते करण्याकरता आपण काहीही प्रयत्न करत नाही. ह्याच्याकरता एक साधारण 10 वर्षापूर्वी मी एक प्रयोग केला आणि माझा एक लेख छापून आला होता. तो बराच त्यावेळेला गाजला. त्याचं कारण असं होतं की मागल्या वेळेला घेतलाय म्हणून मी लगेच तो प्रश्न पुन्हा घेत नाही, पण जे नव्हते त्यांच्याकरता आपण आज हा पुन्हा प्रश्न घेऊया. आज आंघोळ कोणी कोणी केली आहे? वेळात काढलं ना मला सगळ्यांनी. ओके, सगळ्यांची आंघोळ झाली, मान्य मला. आज मानसिक आंघोळ कोणी कोणी केली आहे? ओके, सो आपण विचार करा. एका छोट्या उदाहरणाने सुरुवात करते याची. रोज रात्री झोपताना आपण काही गोष्टी करत नाही. सकाळी उठल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने आपण करतो. काय करतो? आपल्या घरातली डस्टबिन जी आहे ती इतक्या गडबडीनं लगबगीनं आपण बाहेर नेऊन ठेवतो. का? तो घरातला कचरा आपल्याला घरात नको असतो. कधी एकदा तो दादा ताई मावशीचे कोणी येतील ते येतील आणि घेऊन जातील. हा कचरा आपल्याला नको असतो. इथल्या कचऱ्याचं काय? तो वर्षानुवर्ष साचलाय, तो वर्षानुवर्ष इथंच आहे, आपण सप्रेस करतोय. त्याला बाहेर काढण्याचं काम आपण केलं नाहीये, करत नाहीये आणि कोणी सांगितलं तर आपण त्यांना वेड्यात काढतो. आता मला वेड्यात काढू नका. मी तुम्हाला जे काही उपाय सांगतेय त्याच्यावरती थोडा फोकस केला तर 100% तुम्ही येऊन मला पर्सनली भेटाल आणि सांगाल की ह्याच्या पुढचं काय ते आम्हाला सांगा. सो ही जी डस्टबिन आपली भरली आहे ना, ही थोडीशी हळूहळू रीती करायची. आता जी डस्टबिन आपण घरात बाहेर ठेवतो ना, ती एवढीशीच आहे. ओला कचरा सुका कचरा बाहेर ठेवतात, विषय संपला. मनाची जी डस्टबिन आहे, जी वर्षानुवर्ष आतमध्ये झिरपत चाललंय आणि जी आतमध्ये आपण सप्रेस करत चाललोय, ती रिकामी करायची म्हटलं ना तर कसं आहे की आपल्याला ती कुठेतरी रीती करायची. म्हणजे 1 लिटरचं पाणी जे आहे ते अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये तर बसणार नाहीये, बाहेर पडणार आहे. मग ते बाहेर नुसतं पडून चालणार नाहीये, म्हणजे ते मावळावं लागणार आहे. तर याचा उपाय असा आहे, 1 लिटरच्या पाण्याचा जर का निचरा होत नाहीये, वरनं पण बंद आहे खालून पण बंद आहे, तर त्याला छिद्र पाडू शकतो ना आपण. हेच छिद्र पाडण्याचं काम आपल्या मनाला करायला लागतं. म्हणजे हळूहळू हा जो सगळा ताण कचरा हा जो आहे, हा आयुष्यातला मनात साचलेला जो कचरा आहे तो बाहेर काढायचा आहे. आता मनात साचलेला कचरा म्हणजे काय, त्याचा कोणी विचार केलाय? आपल्याला दुसऱ्याविषयी असलेला राग, आपल्या स्वतःविषयी असलेला राग, स्वतःविषयीच्या एक्स्ट्रीम असणाऱ्या अपेक्षा, दुसऱ्यांकडनंच्या अपेक्षा, राग, असूया, मत्सर, तिरस्कार. मला कुणी सांगू नका असं, सॉरी सगळे जजेस माझ्यासमोर आहे, की असं काही नाहीये. माणूस आहोत तर हे सगळं आहे. देवादिकांनाही हे चुकलं नाही, त्यामुळं आपण माणसं आहोत तर आपण मान्य करूया की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त त्या ऍक्सेप्ट करून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आता एक मेडिटेशन मी घेणार आहे, मला सर्व अजिबात फसवणार नाहीये. आता खरोखर मेडिटेशन घेणार आहे. हा एक खूप उत्तम उपाय आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात एक 3 ते 4 लोक मी आता म्हणजे तुम्हाला सांगते की मी ह्यांच्या करता त्या गोष्टी करेन किंवा सांगेन. तर मेडिटेशन घेत असताना आत्तासारखेच डोळे मिटायचे, पण मी व्हिज्युअलाइज मेडिटेशन देणार आहे अगदी 1.5 मिनिटाचं. आणि त्याच्यातलं एवढ्या सगळ्यांना मी रीड नाही करू शकत आहे, पण ॲज अ सायकोथेरपिस्ट काम करते तर तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या मनात काय गोंधळ चाललंय ते मला नक्की कळतं.
प्रातिनिधिक स्वरूपात 2 किंवा 3 जणांचं मी तुम्हाला उकलून सांगेन आणि बाकीच्यांना हवं असेल तर आपण नंतर पुन्हा कधीतरी घेऊया. ओके, सगळे तयार आहेत? मगासारखेच डोळे मिटायचे, फक्त ह्याच्यामध्ये मी जे इन्स्ट्रक्ट करणार आहे ते व्हिज्युअलाइज मेडिटेशन आहे. तर मग मी जसं सांगेन तसं तुम्हाला जमलं तर जायचा प्रयत्न करायचा आहे, नाही जमलं तर तिथेच थांबा. पण असं होणार नाही, मी तुम्हाला नक्की त्या सफारीवरती घेऊन जाऊ शकेन याची मला खात्री आहे. सगळ्यांनी आपण डोळे मिटूया. स्वतःला थोडंसं रिलॅक्स करा. स्वतःला रिलॅक्स करत असताना आत्ता मगाशी आपण जसं डोळे बंद केले आणि फक्त रिलॅक्स झालो तसं न होता आपलं शरीर आणि मन दोन्ही एकत्र रिलॅक्स होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आधी पहिलं आपलं शरीर स्वस्थ आहे आणि त्याला आपण रिलॅक्स करूया. फक्त आता वेळेची कमतरता असल्यामुळे ते थोडंसं पटकन आपण करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या पायाच्या बोटापासून वरती डोक्यापर्यंत आपलं शरीर स्वस्थ झालंय. म्हणजे काय झालंय तर पायाची बोटं, पाय, कंबर, पाठ, पोट, मान, गळा, हात, हाताचे सारे अवयव, आपला चेहरा, चेहऱ्याचे सगळे अवयव, आपलं डोकं, आपलं कपाळ, हे सगळं अतिशय शांत झालंय. आणि आता आपण डोळे मिटल्यानंतर आपल्याला दोन्ही भुवयांच्या मध्ये पूर्ण अंधार दिसतोय, काहीही दिसत नाहीये. आता त्या अंधाराचाच मागोवा घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि त्या अंधाराचा मागोवा घेत आपण चाललोय. आपल्याला काहीही दिसत नाहीये. आपण त्या 2 डोळ्यांच्या मध्ये जो अंधार आहे त्यातून चालण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण पुढे पुढे जातोय. आपल्याला काहीही अंधारामुळे दिसत नाहीये. मात्र आपल्याला कुठला तरी गंध येतोय, काहीतरी छान सुवास येतोय, कुठला तरी वनस्पतीचा आहे, एक हिरवट वास येतोय आणि आपण त्याच अंधाराला कापत पुढे चाललोय. आता आपल्याला थोडं हळूहळू त्यांची पायवाट दिसत नाहीये, पण अस्पष्ट अशी जाणवतीये की आपल्याला पुढे जाता येते. आणि अचानक आपल्याला वरती आभाळामध्ये कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. पक्ष्यांचा एक थवा वरनं आपल्या डोक्यावरनं जातोय आणि तो जात असताना आपण त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पक्षी आपल्याला दिसत नाहीये. मात्र त्या पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येतोय. आपण पुढे चालत चाललोय आणि आता आपल्याला अगदी हलकेच काहीतरी जाणवतंय की थोडासा अंधार कमी झालाय आणि पायवाट दिसतेय. आपल्याला अगदी समोर एक डोंगर दिसतोय. आपली इच्छा झाली की तो डोंगर आपल्याला जो काही दिसतसा दिसतोय तिथे आपण जावं, पण आता आपण तिथे नाही जाणार आहोत. उजवीकडनं आपल्याला 1-2 पक्ष्यांचे थवे जाताना दिसत आहेत. थोडासा एक मंजूळ स्वर काहीतरी कानावर पडतोय. पाण्याचा आवाजही आपल्याला ऐकायला येतोय. आणि हे करत असताना आपण उजवीकडे वळलो. उजवीकडे वळत असताना 2 पावलं पुढे गेल्यानंतर थोडं खाली उतरल्यासारखं आपल्याला करावं लागणार आहे. तिथे आपण उतरलो, एक स्टेप उतरलो, दुसरी स्टेप उतरलो. खाली गेल्यानंतर एक छानसं पठार दिसतंय. 3-4 पावलं चालल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे छोटासा एक दगड दिसला, ज्याला पायातल्या चपला हवेत फिरकावून दिल्या. लहान मुली 5 वर्षाचं जसं फेकून देतो ना चपला, तशा आपण चपला त्या फिरकावल्या आणि आपण पुढे गेलो. त्या नदीच्या काठावर एक मस्त काळा कठुंब्याचा दगड आहे. त्या दगडावरती आपण बसण्याचा प्रयत्न केला. तो छोटा असल्यामुळे आपले पाय पण खाली बुडतायत. तो थंडगार पाण्याचा स्पर्श आपल्याला खूप मोहून गेला. एक शिरशिरी उठल्यासारखी झाली आणि आपण लहान मुलासारखे आता आपले दोन्ही हात त्या पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करतोय. ते बुडत नाहीत म्हटल्यानंतर आपण त्या दगडावर उठलो आणि खाली पाण्यामध्ये दोन्ही हात बुडवले. तोच हात आपल्या तोंडावरती दोन्ही ओंजळ करून पाणी आपल्या तोंडावरती मारलं. खूप छान थंडावा आपल्याला मिळाला. आणि आता आपण त्या नदीच्या पलीकडे बघतोय. तिथे छोटंसं अस्पष्ट आपल्याला दिसणारं घर दिसतंय.
एक दोन गाई चरताना दिसत आहेत. आणि आपण तिथं थांबलो, पण आपल्या लक्षात आलं की आपल्याला इथे थांबून नाही चालणार आहे. आपल्याला इच्छित स्थळी पुन्हा परत जावं लागणार आहे. आपण मागे फिरलो, एकदा पुन्हा त्या नदीकडं प्रेम भरा नजरेने बघितलं, मनातून तिला अच्छा केला, पुन्हा मी इथे येईन असं तिला ग्वाही दिली. मागे फिरलो आणि आपल्या चपला आता हुडकण्याचा प्रयत्न करतोय आपण. हुडकावल्यामुळे त्या सापडत नाही आहेत, पण आता त्या आपल्याला सापडल्या, आपल्या पायात त्या आपण घातल्या आणि आपण आता मार्गक्रमण करतोय. 2-3 पावलं चालून 1-2 स्टेप आपण वर चढलो. तिथून मागे एकदा पुन्हा आपण नदीकडे बघितलं. ती शांत अशी नदी खूप छान वाटली आपल्याला. आपलं आयुष्य पण असं शांत असेल आणि ते कुठल्या तरी इच्छित स्थळी जाणार असेल तर किती बरं होईल हा विचार आपल्या मनात आला. आपण मागे आलो. आता कॉर्नरला आल्यानंतर पुन्हा आपण उजवीकडे बघितलं. तो डोंगर आता आपल्याला स्पष्ट दिसतोय, मात्र आपल्याला आता तिथे नाही जाता येणार आहे. म्हणून आपण परत डावीकडे फिरलो आणि आपल्या वाटेने पुढे चाललो. तिथे आपल्याला आता पायाखाली पुन्हा अस्पष्ट असं अंधुकसं दिसतंय आणि हळूहळू तो प्रकाशित कमी झाला. आता अंधार पूर्ण दिसतोय, मात्र त्या अंधारात सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यांनी जणू काही आपण बघतोय असं आपल्याला वाटतंय. आपण पुढे चाललोय. एका ठिकाणी आल्यानंतर आपण थबकलो आणि आपल्या लक्षात आलं की आता आपल्याला इथून बाहेर पडायचंय. म्हणून आपण आपल्या शरीराला पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन दिले आहेत, सूचना दिल्या आहेत की आपण इथून पुढे जाऊयात, आपल्या रोजच्या आयुष्यात जाऊयात आणि आपण आपलं पूर्ण शरीर, आपले पाय, आपली कंबर, पोट, पाठ, मान, गळा, हाताचे अवयव, आपला चेहरा, आपलं कपाळ याच्यामध्ये जणू नव्याने जान आणली आणि आपण बाहेर पडणार आहोत. आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे, अलगदपणे डोळ्यावरती ठेवायचे आणि हळूच डोळे उघडायचे. कुणाकुणाला झोप लागली होती? बऱ्याच जणांना झोप लागली होती, म्हणूनच मी विचारलं. इथे मध्ये कोण आहे? झोप लागली होती? मध्येच झोप लागली. सो ही चांगली साईन आहे की जर का झोप लागत असेल तर तुम्ही आतमध्ये शिरलाय. कसं वाटलं सगळ्यांना? आत्ता हे जे तुम्ही 1-2-2.5 मिनिटं अनुभवलं त्याच्यामध्ये मला खात्री आहे की तुम्ही तुमचे सगळे व्याप बाजूला ठेवले. जरी मधनं कदाचित डोकावत असतील काही गोष्टी की आत्ता इथून पुढे जाऊन काय काय करायचं, पण लगेच आपण मी जे इन्स्ट्रक्ट करते तिथं तुम्ही आतमध्ये शिरत होता, बरोबर आहे? सो 2 मिनिटाचा प्रश्न, त्या 2 मिनिटांमध्ये जर का आपण आपल्या मनाला शांत करू शकतो तर आपण याचा लाभ का घेत नाही? मनावरचा ताण कमी करण्याचे खूप सारे प्रकार आहेत, पण मला आज असं वाटलं की ह्या पद्धतीनं तुम्हाला पहिल्यांदाच जर का आपण हे करू शकलो तर तुमचा पण विश्वास बसेल की हो हे आपण करू शकणार आहोत. आणि हे जर का करता आलं तर अख्ख्या दिवसात 24 तासात जर का मला 2 मिनिटं शांत होऊन पुढे जाता आलं तर नक्कीच पुढचा उरलेला दिवस मी चांगल्या पद्धतीनं पुढे जाणार आहे आणि हे आपण करू शकतो ही मला खात्री आहे. कारण ज्यावेळेला आम्ही थेरपी देतो त्यावेळेला प्रथम मेडिटेशनची सुरुवात करतो आणि त्याचा खूप चांगला परिणाम होतो. निवेदिता मॅडम, मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन सगळ्यांना देत होते त्यावेळेला पाण्यात पाय बुडवायला सांगितले, त्याच्या आधी चपला भिरकवायला सांगितल्या, त्या तुम्ही लिटरली मुलासारख्या लहान मुलासारख्या अशा बेधडक हे करून दिल्या, बरोबर आहे? ज्यावेळेला मी इन्स्ट्रक्शन देत होते त्यावेळेला सर आपण मी ज्यावेळेला असं म्हटलं की आता उजवीकडे वळायचंय, समोर एक डोंगर दिसतोय पण त्याच्याकडे जायचं नाहीये, पण कदाचित तुमचं हट्टी म्हण त्याला डोंगराकडे जायचंय असं काहीतरी चेहऱ्यावर तुमच्या दिसत होतं, तुमचं काहीतरी अडले पण होतं की तिथे जायचंय पण आता यांनी सांगितलं तर मला जाता नाही येणार आहे. सो हे अर्थातच मी हे फक्त 2 सांगते कारण बराच वेळ जाईल, अजून 1-2-3 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. मेडिटेशनमध्ये अर्थातच ॲज अ थेरपिस्ट हे मी रीड करण्याचा प्रयत्न करते की तुमच्या चेहऱ्यावरनं पण आतली मनातली खळबळ तुमची काय चालली आहे ही
समजू शकते. आणि अर्थातच ह्याच्यात काही फार मोठी कला नाहीये. आपण ऑब्झर्वर आहोत सगळेच जण. वकील हा चांगला ऑब्झर्वर असतो, त्याच्याशिवाय तो वकिली करू शकत नाही. जजेस हे तर आपल्यापेक्षाही जास्ती चांगले ऑब्झर्वर असतात, त्याच्याशिवाय ते वकील, क्लायंट, स्टाफ सगळ्यांना ओळखता येणं शक्यच नाहीये. सो माणूस म्हणून पण आपण चांगले ऑब्झर्वर झालो आणि स्वतःलाच ऑब्झर्व केलं तर बाकीच्या गोष्टींवर आपण नक्की मात करू शकतो. अजून एक गोष्ट मला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायची की आपण ज्यावेळेला असं म्हणतो की मला काहीतरी ताण आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात ताण आहे, ते ताण कसे कमी करायचे ह्याच्याकरता काही टिप्स मी नक्की सांगेन तुम्हाला. आपण असं म्हणतो की दुसऱ्याने कोणीतरी मला त्रास दिला, ताण दिला, ह्याच्यामुळे असं झालं. तर साधी सोपी गोष्ट आहे, आपल्या अपेक्षा ह्या कायम दुसऱ्यांकडनं असतात. त्यांनी असं करावं, तिने असं वागू नये, ह्यांनी असं करू नये, ह्यांनी असं केलं की मला ताण येतो. त्याच्यापेक्षा मी ताण कसा घ्यायचा नाहीये ह्याच्यावरती फोकस केला तर नक्की आपल्याला त्रास होणार नाही. कारण एका गोष्टीवरती तर आपण सगळेजण ठाम असतो, प्रत्येकाला माहिती असतं दुसरा कोणीही आपल्याला त्रास देत नाही, आपण त्रास करून घेतल्याशिवाय. जसं डोमेस्टिक व्हायलन्स च्या केसमध्ये असतं की दुसऱ्याने त्रास दिलाय पेक्षा आपण तो त्रास करून घेतलाय, आपण अन्याय सहन केलाय असं आपण म्हणतो की जो करायचा नाहीये, आणि मगच आपण पुढे न्यायाकरता इथपर्यंत आलेलो असतो. क्लायंट्स येतात ते. तसंच एक व्यक्ती म्हणून पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की मला त्रास नक्कीच लोक देणार आहेत, पण मी किती करून घ्यायचं हे माझ्यावरती आहे. आणि हे जर का आपण ठरवलं तर नक्कीच एका दिवसात एका रात्रीत बदल होणार नाहीये, पण नक्की होणार आहे. याच्यानंतर मी अजून एक छोटं उदाहरण देते. थेरपीमध्ये मी जे वापरते अंडेका फंडा. अंड असतं बघा की आतमध्ये पिवळा बलक आहे, बाहेर पांढरा बलक आहे, त्याच्यावरचं जे आवरण आहे ना ते आपलं आयुष्य आहे. आणि त्या आयुष्याच्या आतमध्ये ना या दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टींवरती आपलं आयुष्य चालतं. आतला जो बलक आहे ना तो अंडर माय कंट्रोल आहे. तो बलक तर एवढासा छोटासा आहे. अंडर माय कंट्रोल खूप छोट्या गोष्टी आहेत. आणि बियॉन्ड माय कंट्रोल बाहेरचा पांढरा बलक आहे ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. अंडर माय कंट्रोल मध्ये मी कसं वागायचं, मी काय करायचं, मी कोणाशी बोलायचं का नाही, माझा स्वाभिमान मी कसा ठेवायचा, मी कोणाकरता काय काय करायचं, माझ्या इच्छा आकांक्षा काय आहेत, हे सगळं माझ्यावर आहे. आपण काय करतो आपल्या आयुष्यामध्ये कधीच आपण मधल्या गोलात राहत नाही. आपण टुणूक टुणूक उड्यावरून बाहेरच्या गोलामध्ये सतत जात असतो. बियॉन्ड माय कंट्रोल याच्यावरतीच जातो. माझी सासू असं करते म्हणून मी असं करतो. बियॉन्ड माय कंट्रोल. माझी सासू काय करते त्याच्याशी मला काय करायचंय ह्याच्यावरती आपण देतो का भर. माझी मैत्रीण आहे ना ती सतत मला असं म्हणते की तू हेच वाग, तू हाच रंग घाल, हा रंग तुला चांगला दिसत नाही. बियॉन्ड माय कंट्रोल. ती म्हणाली म्हणून मी हा रंग वापरते. मला गुलाबी रंग आवडतो पण ती म्हणते की तुला गुलाबी रंग चांगला नसेलच दिसत ना, कशाला घाला. आपण नाही हलत, आपण दुसऱ्याच ऐकतो. म्हणजे बियॉन्ड माय कंट्रोलच्या गोष्टी त्याच्यावरती आपला सगळा भर आणि भार असतो आणि मग आपली जी काही खळबळ चालू होते ना त्यामुळे चालू होते. सो हा अंडेका फंडा जो आहे ना तो एकदा लक्षात ठेवलात ना, आपण बियॉन्ड माय कंट्रोल जायचा प्रयत्नच नाही करायचा आहे. अंडर माय कंट्रोल काय काय गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण जर का फोकस ठेवला तर नक्की आपण पुढे जाऊ. अगदी सत्यशुद्धी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते की ज्याच्यामुळे आपल्याला ताण कमी येईल असं नाही, पण ताण तो थोडासा खाली होईल, त्या ताण कमी करता येईल. डायरी रायटिंग हा एक खूप प्रभावी त्याच्यावरती उपाय आहे. पण डायरी रायटिंग म्हणजे मी सकाळी उठलो हे असं केलं ह्या प्रकारची डायरी नाही. डायरी रायटिंगचा सायकोलॉजिकल अर्थ असा आहे, आज माझ्या आयुष्यात समजा एखादी घटना घडली आहे, त्या घटनेचे प्रतिसाद काय मला मिळाला, पडसाद काय उठले, आणि 15 दिवसानंतर तोच पुन्हा विचार, तेच पुन्हा लिखाण करून त्यावेळेला कसं वाटतंय. साधी गोष्ट लिहूया पुन्हा. इथून मी खाली गेले, मी समोरनं जात असताना एक गाडी जोरात वेगाने माझ्याकडे आली आणि मला असं वाटलं की बास आता गेले ही गाडी मला आता चिरडणार, आणि मला धसका बसला. मला खूप मी ट्रॉमामध्ये आहे, मला प्रचंड मानसिक त्रास होतोय आणि काहीच झालं नाहीये. मी विचार करते अरे एवढं सगळं झालं पण मला काहीच झालं नाही, मी शांत झाले, घरी गेले. तो जो ट्रॉमा आहे त्याचा कदाचित परिणाम पुढे 2 तास 4 तास होऊ शकेल. हे मी घरी गेल्यानंतर लिहिलं की माझी मानसिक भावनिक अवस्था त्यावेळेला काय काय झाली. पण हेच मी 15 दिवसानंतर लिहिलं, स्वतःची जो काही अनुभव आहे तो अनुभव लिहित असताना त्यावेळेला असं घडलं
असं असं झालं पण असं असं काही झालं नाही, मी आता शांत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये माणसाला वेळ देणं फार गरजेचं आहे. आणि आपली निसर्ग काय असते की आपल्याला इन्स्टंट सगळ्या गोष्टी लागतात आणि त्यामुळे मग तिथं केओस होतो की आपल्याला सगळ्या गोष्टींचा एवढा उतावळेपणा असतो. रिझल्ट ओरिएंटेड आहोत आपण माणसं. एक इकडून टाकलं की तिकडून आलंच पाहिजे उत्तर आणि हे होत नाही आणि मग आपली चिडचिड होते. आपली चिडचिड, आपला राग आणि आपले ताण हे सगळे गोलगोल गोलगोल फिरतात. एक माझं वर्कशॉप असतं त्याच्यामध्ये त्याचं नावच असं आहे, राग आवरायचा की आळवायचा. तर राग आवरावा लागतो, राग आळवून चालत नाही. गायक जो करतात प्रयत्न ना, तो राग वेगळा आणि आपला राग वेगळा, पण आपण तोच राग तिथे पण आळवतो आणि मग सगळी गंमत सुरुवात होते की त्या रागाची जी काही पायरी आहे ती सतत 7व्या मजल्यावरतीच जाते आणि 7व्या मजल्यावरनं खाली आणायचा जो राग आहे तो आपण आणतच नाही, तो ठाड पण खाली आणतो. राग जसा चढलाय ना तसाच तो हळूहळू बाहेर काढावा लागतो आणि याच्याकरता मेडिटेशन, थोडंसं आपले छंद जोपासणं आणि पुढे जाणं, डायरी रायटिंग. आणि जसं मी मागल्या वेळेला सांगितलं होतं की हे सगळं घडत असताना आपल्या शरीरामध्ये स्त्रवणारं डोपामाइन नावाचं जे स्राव असतात ते न्यूरो असतात, त्यामुळं ते मेंदूत आणि शरीरात स्रवत असतात. हे डोपामाइन ज्या वेळेला कमी पडतं त्यावेळेला आपली चिडचिड होणं, राग येणं, आपल्याला त्रास होणं, आपण कुणाचा तरी उद्धार करणं, आपण कुणाला तरी दूषणं देणं, हे सगळं व्हायला लागतं. आणि मला मी जसं सांगितलं होतं तसं हे डोपामाइन वाढवण्याकरता 2-4 गोष्टी, केळी, पपई ह्यासारख्या गोष्टी, फ्रेंड्स बरोबर जाऊन कॉफी प्या, त्याच्याने प्रचंड प्रमाणामध्ये डोपामाइन वाढतं. आवोकाडो खाल्ल्याने डोपामाइन वाढतं. आपण बर्गर आणि ह्याच्या नादी लागून, मोबाईलच्या नादी लागून आपण जुन्या आपल्या ज्या गरजा आहेत, जुनी जी आपली संस्कृती आहे ती आपण विसरत चाललोय. आपली आजी, आपली पणजी, आपले आजी आजोबा, अगदी येऊन आपले आई वडील यांच्याकडे बघा, त्यांचं खाणं पिणं ज्या पद्धतीचं होतं त्याच्याप्रमाणे त्यांची वयाची 70, 80, 90 उलटल्यानंतर पण त्यांची शरीर स्वस्थ आहेत आणि आपली आत्ताची पिढी 30-35 मध्येच पोकळ झालेली आहे. तर हे खाणं पिणं सुद्धा खूप गरजेचं आहे, त्याच्यावर कंट्रोल ठेवणं. आणि अजूनही 1-2 गोष्टी आहेत की ज्याच्यावरती मी नक्की फक्त बोलेन आणि मग मी थांबते, कारण आपल्याला खूप सारा विचार करायचा आहे पण त्याच्याकरता तेवढा वेळ नाहीये. आपल्याला राग येणं आणि आपल्याला आपलं मनस्वास्थ्य घालवणं ह्याच्या करताना एक सगळ्यात मोठी गोष्ट की जी तुम्हाला पटेल की आपण ना दुसऱ्याशी फार अटॅच असतो भावनिक दृष्ट्या. म्हणजे आपण ना सगळ्या गोष्टी, म्हणजे माझं माझ्या मोबाईलवर प्रेम असतं, माझं माझ्या खुर्चीवर प्रेम असतं, माझं माझ्या घरावर प्रेम असतं, मी तिथून हलू शकत नाही. घर सोडताना बघा एखाद्या व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो, व्यक्ती परत्वे आहे, पण काही कॉमन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ती अटॅचमेंट असते. आणि आजकाल सगळेच जण सांगतात, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर सतत याचे दाखले देत असते की अटॅचमेंट आहे का मग डिटॅच व्हा. आता एक साधी गोष्ट सांगते, ॲज अ थेरपिस्ट अगदी बरोबर आहे की अटॅचमेंट आहे तिथे डिटॅचमेंट असली पाहिजे, पण असं विचार करा बरं की जिथे अटॅचमेंट आहे तिथे डिटॅच केल्यानंतर आपण शांत होतो का आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? आता अजिबात होत नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की ज्या मुळाशी आपल्याला जायचंय ते आपण जातच नाही. अटॅचमेंट आहे तिथे डिटॅचमेंट आहे, पण त्याच्या आधीची एक पायरी आहे की जी आपण स्किप केली, ती आहे नॉन अटॅचमेंट. म्हणजे मी माझ्या मैत्रिणीशी चांगलं बोलते, माझ्या मैत्रिणीचं माझ्यावर, माझं माझ्या मैत्रिणीवर खूप प्रेम आहे, आम्ही अगदी एकमेकांशिवाय राहू शकत नाही, सगळं मान्य हो, पण ना ही अटॅचमेंट ज्या वेळेला एका कोणाकडनं तरी डिटॅच होण्याच्या प्रयत्नात असेल त्यावेळेला आपण उद्ध्वस्त होतो. हे मी छोटं उदाहरण दिलं, आपल्या रोजच्या जीवनामध्ये असंख्य उदाहरणं यातली असतात आणि त्याच्यावरती आपण काम करत नाही. ह्याच्याकरता सोपा उपाय नॉन अटॅचमेंट, म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या आत शिरताना विचार करायचा आहे आणि आपण जो कधीच करत नाही. आपण डायरेक्ट एखाद्या गोष्टीमध्ये घुसतो, एखाद्या गोष्टीमध्ये आपण इतकं आतमध्ये, आणि मग ना मी सगळ्यांचं करते किंवा करतो, पण ना समोरचा मला प्रतिसादच देत नाही. मी माझ्या मित्राकरता एवढं केलं होतं, बघा ना काय म्हणजे मला त्यांनी माणसाने असं वेळ दिली, काय वेळ दाखवली, हे जी आपल्याला वाक्य ऐकायला येतात ना, ह्या अपेक्षाभंग लोकांकडनं आणि स्वतःकडनं आहे. सगळ्यात महत्वाची ह्या पायरीपर्यंत येऊ आपण की
अपेक्षा भंगासारखं दुसरं कुठलं नाही, पण अपेक्षा आपण आपल्या कुवतीनुसार ठेवल्या पाहिजेत, त्या आपण ठेवत नाही. आपल्या स्वतःकडनं तर ना असा डोलारा असतो अपेक्षांचा, आणि दुसऱ्याकडनं तर अपेक्षांचा विचारच करत नाही आपण. आपल्याला जे वाटेल ते त्या व्यक्तीकडनं पुन्हा तिथे आपल्याला यावं लागतं अंडेका फंडावरती. माझ्या हातात काय आहे, माझ्या हातात काय नाहीये. जे माझ्या हातात नाहीये ते कधीच माझ्या हातात नसणार आहे, आणि जे माझ्या हातात आहे त्याच्यावर मी इम्प्लिमेंट केल्याशिवाय ते हातात येणार नाहीये. याच्यावरती जर आपण फोकस ठेवला तर 100% आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ. हे ताणतणाव थोडे का असे ना कमी होतील, आणि हे ताणतणाव कमी करण्यासाठी नक्कीच ह्या सगळ्या टिप्सची तुम्हाला मदत होईल असं मला वाटतं. अजून बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण थोडा वेळेचा आपण विचार करता आपण इथे थांबूया. पुन्हा नक्की कधीतरी तुमच्या भेटीला येईल, त्यावेळेला आपण त्याविषयी बोलू. धन्यवाद. आपण जे काही 2-2.5 मिनिटं आम्हाला ज्या सफरीवर नेलं त्या ठिकाणी खरंच आमचं मनाची आंघोळ झाली, आणि आमचे विचार जे काही कामाच्या ताणतणावातले होते हे सगळे बाजूला सारून आम्ही त्यामध्ये वाहत गेलो. धन्यवाद मॅडम, अतिशय छान आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष प्रमुख न्यायाधीश शामरुक्मे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. नमस्कार. आजच्या या आगळ्या वेगळ्या कायदा कट्ट्याला उपस्थित माझे सर्व सहकारी न्यायाधीश, रुबी हॉलच्या जनरल मॅनेजर कोटक मॅडम, डॉक्टर राऊत, वकील संघाचे अध्यक्ष निकम मॅडम, आणि आत्ताच ज्यांनी आपल्या सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करता करता स्वतःवर अन्याय केला, म्हणजे त्यांना बोलायचं असून सुद्धा थांबवलं, त्या पंचाळकर मॅडम, वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ विधिज्ञ, विवाह समुपदेशक, आणि विशेष म्हणजे माझे सर्व कर्मचारी. खरं तर मॅडमनी झोप लागल्यानंतर बऱ्याच लोकांना मी दिसला असेल, त्याला माझा दोष नाहीये हे मॅडमनी पटवल्याबद्दल आभारी. दुसरं असं आहे, त्यांनी एक चांगलं हे जे केलं, निरीक्षण केलं. त्यांनी सांगत असताना खरं तर मी मेघालयात पोचलो होतो, आणि तिथं असं झालं जिकडं जो होता ते म्हणजे इकडं जायचं नाही. मला असं वाटलं की कोर्ट चालू आहे, त्यांनी ऍडजस्टमेंट ऍप्लिकेशन दिलं, म्हणून म्हणलं नाही ऍडजस्टमेंट मिळणार नाही. तो व्यावसायिक हॅबिट म्हणा तो येतो की सगळं हे सुंदर जग आहे, आणि आजचा दिवस माझ्यासाठी जो विशिष्ट आहे तो माझ्या आई वडिलांमुळं, ज्यांच्यामुळं मी हे सुंदर जग पाहू शकलो आणि आपल्या समोर उभा राहू शकलो. मला लगेच आठवलं, माझे वडील 108 वर्षे आणि आई 98 वर्षे. मला बाहेर जायची गरज पडली नाही. ते दोघंही शेवटपर्यंत दवाखान्यात गेले नाही. नेव्हर एव्हर दे वेंट फॉर एनी मेडिकेशन, अँड ती लास्ट ब्रीथ दे हॅड नो पिल, अ सिंगल टॅबलेट. कायदा कट्टा वेगळा ह्याच्यासाठी आहे, आपण न्याय संस्थेत काम करतो. पहिली सर्वप्रथम आज आपला कायदा कट्टा असा आहे, वकील डॉक्टर झाले तर डॉक्टर वकील होऊन ऍग्रीमेंट करायला आले. चांगली गोष्ट आहे, हा बदल घडणं गरजेचं आहे. आणि अशा या सुंदर क्षणी मॅडमवर जो पहिला अन्याय झालाय तो दूर करण्यासाठी मी आता मॅडम आपल्याला वेळ मागतो आपली. माझे जे 130-140 कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी नवीन वर्ष कायदा आपल्या कोर्टाचं 8 जूनला सुरू होत आहे. मी अशी विनंती करेन की 7 जूनला आपण 5व्या मजल्यावरती कर्मचारीच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा कार्यक्रम घेऊया. आशा करतो की कुटुंबातले म्हणजे माझे कर्मचारी तरी फिरायला जाणार नाहीत. 8ला कोर्टात यायचं, त्याच्यामुळे 7ला या, आणि 1 ते 1.5 तास, जेणेकरून मॅडमने आपल्याला ही टीप दिली. थोडक्यात असं आहे, ती बॅटरी चार्ज जर झाली तर परत गोंधळ, वादावादी, राग येणार नाही. आलाच आणि यावाच तो वेगळ्या कारणासाठी. मॅडमने असं नाही सांगितलं की राग आला नाही पाहिजे. 7 तारखेला नाही आलं तर राग येईल, कारण ते तुमचा फायदा आहे, त्याच्यात आमचा कोणाचाही स्वार्थ नाही आहे. आज त्यांनी जे आपल्याला पोचवलं वेगवेगळ्या ठिकाणी ते होतं 2 मिनिटाचं जग. पण वास्तव आणि हे जे आहे आपलं जीवन
ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. खरं तर सगळ्यांना माहिती आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर इतक्या साध्या सोप्या शब्दात त्यांनी सांगून ठेवलंय, पण सोपं आपल्याला चालत नाही असं मॅडमनी सिद्ध केलेलं आहे. सगळं सोपं आहे हे याच्यावर विश्वासच नाही आपला. आपण इन्सिस्ट टू मेक द थिंग्स कॉम्प्लिकेटेड. व्हेन एव्हरीथिंग इज इझी वी इन्सिस्ट टू मेक इट कॉम्प्लिकेटेड. आता सगळ्यात मोठा गैरसमज जो आहे, आम्हाला वाटतं आम्ही न्याय देतो, वकिलांना वाटतं की माझ्या पक्षावर अन्याय होऊ नये, कर्मचाऱ्यांना वाटतं की आमच्यावरच फक्त अन्याय होतो. आता अशी जर 3 लोक एका न्याय संस्थेत आली, मला नाही म्हणजे हे तर कुणी सांगेल की न्याय हा पळून गेला, न्याय कुठंच नाहीये. आता डॉक्टर लोक आले, ते पहिलं सगळे स्वतःची तब्येत चांगली आहे म्हणून ते दुसऱ्याला मदत करू शकतात. त्यांचंच डोकं दुखतंय, त्यांचाच गुडघा दुखतोय, ते म्हणतात की नाही नाही तुमचं या डोकं दुरुस्त करू. हा विरोधाभास आहे. आणि खरं तर आपल्याला जीवनात हेच विरोधाभासाचं जीवन आहे, ते आपण दुर्लक्ष करतो. चक्क आपलाच हट्टाला पेटतो आणि पुढे जायचा प्रयत्न करतो की नाही माझंच बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, भिंत आहे समोर, डोकं आपलं नको, लागलं तर तुला लागेल, एवढा कॉमन सेन्स सुद्धा आजकाल आपण विसरत चाललोय. आता मॅडमनी सगळं सांगितल्यामुळं मी त्याच्यामध्ये परत काहीतरी त्याला टच करून ते गढूळ नाही करणार. थोडक्यात पाणी थंड झालेलं आहे, शांत झालेलं आहे, ते निथळ आहे, सुंदर आहे, चवदार आहे. आता ह्याच्यात होतं काय, डिजिटल कचरा, मॅडमनी वेगवेगळा कचरा सांगितला. आता आपल्या पिढीला प्रॉब्लेम वेगळा झाला. इतका मारा त्या माहितीचा की स्वतःचं आपण अस्तित्वच हरवलंय. डिजिटल कचऱ्यामुळे दिसणारी गोष्ट सुद्धा विश्वास न ठेवता कधीतरी ऐकलेली गोष्ट मग असं असेल का, हा शंका कशाला. तुम्हाला स्वच्छ दिसतंय, हा एव्हिडन्स तुमच्या समोर आहे, हा पुरावा तुमच्या समोर आहे, तर त्याला शंका तर घेणार कशासाठी. कदाचित हे वर्कशॉप किंवा असेच वर्कशॉप आपण आपल्यासाठी करू नये. कधी कधी असं असतं की समोरचा सगळा मातीत खेळत असतो आणि तो माझ्याकडे थोडी फेकतो आणि सगळ्यांना वाटतं की यांचे कपडे खराब झाले, तर आपण असं करूया, जे मातीत असे डोळतायत त्यांना स्वच्छ करूया थोडं थोडं, आणि आपली तर करावीच लागेल. आणि ही असं एकमेकाला आपण, आता कुटुंब आहे, आपण कुटुंब न्यायालयात काम करतो, इतकी निगेटिव्हिटी लोक घेऊन येतात आपल्याकडं. बरं ते जाणार कुठं, त्यांनी अवश्य हवं, त्यांना आपण नाही म्हणू शकत नाही. प्रश्न आहे परिस्थिती हाताळायची कशी. आणि त्याला मॅडमनी सांगितल्यासमोर 2दा आंघोळ करावी लागते. आता हे लक्षात ठेवा, 2दा आंघोळ, पण पहिली राहिली तरी चालेल. आता सर्क्युलर काढणार नाही मी, दोन्ही करत चला, काही हरकत नाहीये. नाही तर परत डॉक्टरचे म्हणते ते स्किनचा रॅशेस आले, काळजीच घेत नाही, मग त्यांच्याकडे विटॅमिन आणि सप्लिमेंट आणि बरंच काही आहे. खरं तर आपण दररोज ह्या गोष्टी कमी करतो. बेसिकली जी जबाबदारी माझी आहे, मी स्वतःसाठी किती वेळ देतो, कसा देतो आणि किती द्यायला हवा. थोडक्यात आजचा कायदा कट्टा आपल्या सर्वांना स्वतःला न्याय देण्यासाठी होता. त्याच्याबद्दल वकील संघाच्या अध्यक्षा, त्यांचे पदाधिकारी आणि सर्व कमिटीचे खरंच आभार. एरवी आता ते कळलं की कायदा किंवा ते इतकं अवघड नाहीये जितकं आपण करून ठेवतो. हा, त्याच्यात अवघड काय आहे की आपण कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्या मताला आधार पाहिजे, त्याला आपण सपोर्ट म्हणतो. माझा विचार व्यक्त करताना त्याला आधार लागतो. आधार कशासाठी लागतो, तर त्याला काळानुबद्ध ही गोष्ट खरी आहे, पृथ्वी गोल आहे, याला आधार आता काही मागायची गरज नाहीये आणि कुणी नाकारलं तरी काही ती तिरपी होणार नाहीये. तसं आपल्या स्वभावामध्ये काही ना काही दोष आहे हे मान्य करणं आणि चांगली गोष्ट आहे. जेवढे बाहेर आहेत त्यांच्यामध्ये दोष नाहीये, पण जेवढे मध्ये त्यांनी ऍक्सेप्ट केलं हेच कार्यक्रमाचं यश आहे. आपल्याला गरज वाटली म्हणून आपण इथं आलो.
आणि ज्यांचा काहीच त्रास नाही ते बाहेर फिरतात, फिरू द्या, काही हरकत नाही. आपल्याला असं सुदृढ समाज पाहिजे. खरं तर आज दवाखाना बंद करायचा आणि कोर्ट बंद करायचं औषध मॅडम देत आहेत आणि त्याही योगायोगाने आपल्या सहकारी आहेत. जर अशा वातावरणात राहून ते एवढं सगळं देऊ शकतात तर आपल्याला घ्यायला लाज वाटली नाही पाहिजे. काही नाही, ते सढळ हाताने देत आहेत, सढळ हाताने घ्या. हा लक्षात फक्त डोस ठेवा. हा डोस रेग्युलर लागणार आहे. हा रिकरिंग डिसीज आहे. न जाणते अजाणतेपणे कधी कधी काळाच्या पलीकडे 10 वर्षांनी असं वाटतं की मी आता शहाणा झालो, मला खूप यायला लागले. येत असते, आलेलंही बरोबर आहे, पण आता काळ थोडा बदलला आहे, वय बदललेलं आहे. त्याच्यामुळं दुसऱ्या सुद्धा गोष्टी बदलावी लागतात. ह्या गोष्टी आपल्या लक्षात जर आलं न त्रास होईल. आता प्रश्न असा आहे, मॅडम मगाशी खूप छान सांगितलं त्यांनी. खरं तर ताण आणि तणाव पूर्ण जगभरात खूप मोठं संशोधन झालेलं आहे. खूप मोठं संशोधन झालं आणि ते संशोधन करता करता वाचता वाचता ताण यायला लागलाय की आता ह्या शास्त्रज्ञांनी हे सांगितलं, ही स्टोरी मांडली. सो दिस इज इन्फॉर्मेशन. ऑलवेज रिमेंबर, again we are going for information. Knowledge is very simple but difficult to understand. की मला कळलं, आता पृथ्वी गोल आहे हे झाल्यानंतर पुन्हा त्याचं जर हे नॉलेज आहे की मला माहिती आहे, हे नॉलेज आहे. माहिती काय आहे? त्या शास्त्रज्ञांनी त्यांनी असं सांगितलं होतं की तिरपी आहे. हो, झालेलं आहे. म्हणजे त्याच्यावरून त्यांना मारलं गेलं. हे जगभरात आता भूगोल त्या ह्याच्यामधले आहेत ज्यांनी थेरी मांडली. दोज हू डिनाईड, म्हणजे कधी कधी खरंच बोलणं सुद्धा हा गुन्हा ठरतो. किती अवघड आहे बघा जगामध्ये. खोटं बोलणाऱ्याचा चांगला सत्कार होऊ शकतो आणि खरं बोलणाऱ्याला शिक्षा होऊ शकते. आणि मग ते कालानुबद्ध सिद्ध झाल्यानंतर सॉलोमन ओथ, किती लोकांना माहिती की सॉलोमन कोण होता, त्याला ओथला त्याच्याच का की आपण घेतो. आता आपल्या न्याय क्षेत्रात आपण बोलतो ना की अन्याय नाही झाला पाहिजे, न्याय झाला पाहिजे. खरं तर ह्याला सगळी मनमानी म्हणतो आपण. मॅडमचं लेक्चर ऐकल्यावर असं आहे, आपण सगळे मनमानी करायला जातो. डॉक्टर लोक तर खूप कंटाळले. त्याच्यानंतर पेशंट 8 दिवसाला जातो, डॉक्टर काहीतरी करा, कारण तू काही करू नको, तू खायचं बंद कर. इन द सेन्स की जंक फूड होऊ नको, फॉलो द रुटीन, फॉलो द एक्सरसाइज, डू द एक्सरसाइज, डू दिस. शी इज प्रोव्हाइडिंग अ सिम्पल मेडिसिन विच वी डोंट वॉन्ट. कारण आपल्या इंद्रियावर कंट्रोल नाही. आता तो परत अध्यात्माकडे जाईल की कुठला इंद्रिय, कशाला इंद्रिय सांगायला लागली, भूक लागली, आता वेळ झालाय. आमचे कर्मचारी म्हणतात इन्स्पेक्शनचं कंप्लायन्स करायला तुम्ही सांगितलं आणि इथं आणून बसवलंय. त्याला डेडलाईन तुम्हीच विचारता. सगळ्यांना सगळं खरं आहे, पण त्यांनी असं सांगितलं जर ही एक्सरसाइज 2.5 मिनिटाची केली, तुमचं जे 3 तास काम करायला लागणार आहे ते अर्ध्या पाऊण तासात होऊ शकतं. हा दिखावा झाला, मी काम करतो. आउटकम प्रॉडक्ट काय आहे दिवसाकाठी सगळ्याला माहिती असतं. हा जो विरोधाभास आहे आपल्या तेवढी तरी ऑनेस्टी आपल्यामध्ये आली पाहिजे की नाही नाही हे खरं आहे, मी बसलोय हे खरं आहे, आपण सगळे बसलोय, हे सिंपल वस्तुस्थिती मान्य करायला काय हरकत आहे. आता इथं उठून जाऊन आपण कुठेतरी बसणार आहे, तिथं आपली आपली चर्चा करणार आहेत. कोंडाळ्यामध्ये आपल्या सोयीचे जे मत आहेत अशा लोकांना घेऊन आपण ठरवतो की आता बघा मी कसा खार आहे, तो कसा फट आहे. कमीत कमी हे ह्या प्रांगणात तरी होऊ नये अशा गोष्टी, जेणेकरून तुमचा ताण वाढेल. त्यांनी कुणाला काही फरक पडणार नाही. आरोग्य आपलं खराब होईल, वेळ आपला वाया जाईल, घरचे आपल्या परेशान होतील. तर कमीत कमी आज मॅडमनी जे सांगितलं मला खात्री आहे अध्यक्ष ह्याच्याबद्दल किंवा कमिटी जी आहे हे वारंवार ही करत राहील, पण आमच्याकडनं ताण वाढेल असं 2026-27 मध्ये तक्रार येणार नाही अशी आज ह्या कार्यक्रमानिमित्त आपण ठरवूया. मी म्हटल्यासारखं सगळ्यांनी वेळ ठेवा. मॅडमनी वेळ दिला, आपण रितसर त्यांना देऊया पत्र आणि सगळ्यांची तयारी असतील
आणि त्यांच्या कुटुंबालाही त्यांनी आणायचं आहे. आमच्याकडे कर्मचारी सांगतात घरचे ऐकत नाहीत, नाही माझेही ऐकत नाही. खरं आहे. पहिली असं आहे की आपण सांगायचं की दुसऱ्याला सुधारवायचं का नाही हा विषय आज नाहीये. आपण आज आपल्याला सुधरूया. आपल्याला जर कळलं की हा मार्ग आनंदाचा आहे, हा मार्ग चांगला आहे, तर त्याला सांगूया हे बाबा जातो मुंबईला आणि आता मिसिंग लिंक आहे हा. 15 वर्षानंतर आपल्याला कळतं की किती मिस झालंय. बघा एवढं तंत्रज्ञान पुढे गेलं, एवढं सॅटेलाइट त्यावेळी होतं, पण एवढी सरळ एवढे दिवस घाटावर असे चक्रा मारून मारून सगळे परेशान झाल्यावर कळलं की आज आपली जी ही मिसिंग लिंक आहे ती आपण वापरूया आणि याच्या पुढं आपण आपलं कर्तव्य आपल्या निष्ठेने करूया असं आपण ठरवूया. जय हिंद. धन्यवाद. आपल्या सॉरी एकच मिनिट वेळ घेते. साहेबांचा आज वाढदिवस आहे, पण आमची मैत्रीण मीनाक्षी लिंबळे यांचा देखील वाढदिवस आहे, तर सगळ्यांनी विश करूया. आपण एका पक्षाचे आहेत, आपल्याला एवढे विरोधात धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना आभार प्रदर्शनासाठी ॲडव्होकेट राहुल जाधव यांना विनंती करतो. नमस्कार. कायदा कट्टा या लेक्चर सिरीजमध्ये आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बसलेले आपले श्यामरुद्र साहेब प्रमुख न्यायाधीश पुणे यांचे मी खूप आभार मानतो. तसेच सर्व उपस्थित न्यायाधीश यांचे आभार मानतो. रविवारचे जनरल आरसा कोटक मॅडम यांचे आभार मानतो. तसेच पूनमराव मॅडम यांचे आभार मानतो. तसेच आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये ज्याचं कुठेही दुकान नाही किंवा त्याचं कोणी स्पेशलिस्ट नाही असा म्हणजे ताण जो की आपल्याला चलत चलत कुठेही येतो, असा ताण कसा कमी करायचा याबाबत जे आपल्याला योग्य मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी ॲडव्होकेट अनिशा प्रसाद मॅडम यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व समुपदेशक विधिज्ञ यांचे आभार मानतो. सर्व कर्मचारी वर्ग यांचे आभार मानतो व अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. Excuse me? Madam,